अमरावती जिल्ह्यातल्या एसटी सेवा सुरळीत आहेत। अमरावती बस स्थानकातून नेहमीप्रमाणे बसेस सुरू आहेत। दुपारी एसटी कर्मचारी धरणे आंदोलन करणार आहेत। अमरावती जिल्ह्यात तुर्तास तरी एसटी बस सेवा बंद नाही। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। सरकारी कर्मचाऱ्यांना प्रमाणे सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी वेतनच लागू व्हावं यासाठी जे आहे राज्यभरातील एसटी कर्मचारी जे आहे ते आजपासून संपावर जाण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिलेला होता। मात्र मी सध्या अमरावतीच्या बसस्थानकामध्ये आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर सर्व एसटी बसेस या ठिकाणी सुरू आहे। तर आपण जर बघितलं तर मागच्या वेळेस सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली होती। 6 महिन्यापेक्षा जास्त जो आहे तो संप या ठिकाणी सुरू होता। त्यामुळे अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी जे आत्महत्या केलेल्या होत्या। मात्र पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांनी या संपाची हाक दिलेली आहे, कारण का वेतन जे आहे वेतन मिळतं त्या वेतनामध्ये जे आहे काहीच आमचं होत नाही असा एसटी कर्मचाऱ्यांनी आरोप दिलेला होता। मात्र आज पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांनी जे आहे संपाची हाक दिली होती। मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर सर्व एसटी कर्मचारी सुरू आहे। हे संपूर्ण दृश्य आहे अमरावतीच्या एसटी बस स्थानकाचे। माझ्यासोबत काही एसटी कर्मचारी आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा, एकंदरीत काय मागण्या तुमची? आज तुमचा संप होता? संप होता म्हणजे संप आहेच ना आज। आणि मागणी नुसतं आमची एवढीच आहे की आम्हाला 7व्या वेतन आयोगाप्रमाणे पगार देण्यात यावा। आणि मी असं शासनाला असं विचारतो आहे की तुम्ही एवढा सारा पैसा खर्च करायला लागलेले आहे, एवढ्या साऱ्या योजना, आता निवडणुकीचा विचार करता तुम्ही एवढ्या साऱ्या योजना या सर्वांसाठी, सर्व नागरिकांसाठी देत आहे, तर मग तुम्ही एवढं एसटीच्या साठी एवढं 7वें वेतन आयोग का देत नाही? आणि माझं सरकारला म्हणजे एक असं म्हणणं आहे की सरकारसाठी माझी एक हातजोडून विनंती आहे की या सर्व एसटी कर्मचाऱ्याचा विचार करता तुम्ही, या सर्व एसटी कर्मचाऱ्याच्या परिस्थितीचा विचार करता तुम्ही त्यांना खरोखर 7वें वेतन आयोग द्यायला पाहिजे। आणि तुम्ही जर या वेळेस जर 7वें वेतन आयोग दिलं नाही तर कसं आहे, सर्व एसटी कर्मचारी नुसते 1 लाख एसटी कर्मचारी नाही तर संपूर्ण त्याच्या पाठीमागे कम 4-5 लाख लोकांचा ओढा आहे। तर तुम्हाला जर खरोखर त्यांची जर थोडीशी जर तुम्ही जर त्याची जर तुम्हाला त्याच्या परिस्थितीची जर जाणीव असेल तर माझं तरी असं स्वतःच तरी असं मत आहे की तुम्ही खरोखर 7वें वेतन आयोग तुम्ही त्याला द्यायला पाहिजे आणि तुम्ही द्याल, अन्यथा हे एसटी कर्मचारी तुमच्या पाठीमागे राहणार नाही। आज काय आंदोलन तुमचं नेमकं? नाही, आज तर आंदोलन म्हणजे धरणे आंदोलन आहे। आणि धरणे आंदोलन असल्यामुळं आज जरी हे सर्व बसेस तुम्हाला तर थोड्या वेळानं माहिती होईल। तर माझं असं मत आहे की खरोखर धरणे आंदोलन म्हटल्यानंतर एसटी कर्मचारी याच्यामध्ये सर्व 100% सहभागी होईल। तिथे आपण जर पाहिलं तर एसटी कर्मचारी जे आहेत, एसटी कर्मचाऱ्यांनी दुपारी धरणे आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। मात्र आता जर आपण जर पाहिलं तर सर्वत्र जे आहे ते अमरावती बसस्थानकातून एसटी बसेस सुरू आहे। मात्र दुपारनंतर हळूहळू सर्व एसटी कर्मचारी जमल्यानंतर जे आहे ते या ठिकाणी जे आहे जे धरणे आंदोलन करणार, त्याच नंतर जे अमरावतीवरून जे आहे जे पुढची आंदोलनाची रूपरेषा या ठिकाणी तयार करणार। मात्र आपण जर पाहिलं तर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच आम्हाला जे आहे जे जास्तीत जास्त वेतन द्यावं अशी जी मागणी आहे एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।